पळसमकरवाडी संघाचा आणि तुरळ या दोन्ही संघाचा प्रतिनिधी पाठवायचा आहे लवकरात लवकर. फलंदाजीसाठी नाव प्रतिनिधी सलामीचे फलंदाज मैदानामध्ये निमेश आणि शुभम. स्ट्राईकला आहे तो निमेश आणि नॉन स्ट्राईकला असेल तो शुभम आणि गोलंदाजी मार्कवरती जयदीप. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे जयदीप. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल 10 ते 12 पावलांचा रनअप आणि स्ट्राईक करेल तो मात्र निमेश. पळसमकरवाडी संघाचा हे दोन्ही सलामीचे फलंदाज बघूयात किती धावांचा डंगर उभा करतायत आणि तुरळ संघ किती धावांमध्ये रोखतोय ते पाहूया. तो पळसमकर संघाला 3 प्लेयर 30 सर्कलमध्ये राहतील. नोंद घ्यायची आहे आणि पहिला चेंडू टाकायला तयार या षटकातला जयदीप आणि सामना करतोय निमेश. 3 षटकांचा सामना असेल. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला फटका खाली क्षेत्ररक्षक काही फायदा नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. निमेश ऑन फायर. धावेत श्री गणेश होतोय तो पळसमकरवाडी संघाचा 6 धावेने धावसंख्येचं खातं उघडलं आहे. काय फलंदाजी करतोय तो पळसमकर संघ. पहिल्याच बॉलमध्ये दबावामध्ये टाकलाय तो मात्र जयदीपला निमेश याने. पुन्हा एकदा तयार जयदीप. कमबॅक करावं लागेल तो जयदीपला पण निमेश त्याचा इरादा एकदम पक्का आहे. जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आहेत त्या संघासाठी. पुन्हा एकदा तयार होतोय. नक्कीच इरादा पक्का करून आलाय आणि मात्र इदा फसवलंय. कमबॅक करतोय तो मात्र जयदीप. निमेशला यश काय काय क्षेत्ररक्षण केलंय. यशने कोणतीच चुकी केली नाहीये. एक षटकार मारल्यानंतर सुंदर असं कमबॅक करतोय. निमेशला माघारी पाठवलंय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर. चांगली सुरुवात केली होती निमेश याने पण इथे मात्र फटका फसला आणि फसवलंय तो मात्र जयदीप याने. पुन्हा एकदा तयार समीर. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो मात्र समीर आणि जयदीपला नक्कीच कॉन्फिडन्स आला असेल कारण एक षटकार मारल्यानंतर लालच दिली होती त्या षटकाराची आणि मात्र थोडीशी लेंथ चेंज केली आहे आणि मात्र इथे बाद करून पाठवलंय तो निमेशाला. पुन्हा एकदा समीर स्ट्राईक वरती. हो यावेळेला पुन्हा एकदा फसवलंय आणि लगातार दुसरा फटका दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे पळसमकर संघाला आणि झेल टिपतोय जयदीप वर्सेस जयदीप. गोलंदाजीवरती सुद्धा जयदीप आणि काय झेल टिपलाय तो सुद्धा जयदीप आणि मात्र इथे अडचणीमध्ये सापडतोय तो म्हणजे पळसमकर संघ. काहीतरी चमत्कार काहीतरी घडवावं लागेल इथे तो मात्र पळसमकर संघाला कारण पहिल्या षटकांमध्ये 2 गडी बाद होत आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र सूरज. एक सलामीचा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे निमेश. त्याच्यानंतर आला होता समीर आणि हॅट्रिक बॉल. हॅट्रिकला चान्स असेल जयदीप याला. काय करतोय बघूया आणि समोर आहे काय करतोय तो म्हणजे सूरज. हॅट्रिक होतोय की षटकार मारतोय की सन्मान देतोय चेंडूला. हो निर्धाव चेंडू. पहिला षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक केला. 2 विकेट काढून दिले ते आपल्या संघाला. जयदीप याने अतिशय सुरेख असं षटक मारतोय. फक्त 6 धावा खर्च केल्यात ते मात्र जयदीप. पुन्हा एकदा तयार सूरज फलंदाजीवरती. यावेळेला हलक्या हाताने कटवला चेंडू जातोय जयदीपच्या हातामध्ये.
आणि मात्र स्ट्राईकला असेल नवीन तो सलामीचा फलंदाज शुभम. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. मात्र जयदीपचा काय गोलंदाजी केली आहे, 7 धावा खर्च केल्या आहेत आत्तापर्यंत. आणि शेवटचा चेंडू काय करतोय बघूया. या चेंडूवरती यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. खाली क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षण करायला पाहायला मिळतंय. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती मात्र 9. 2 गडी बाद 9 धावा. नवीन गोलंदाज ऋतिक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय ऋतिक. आणि स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे सूरज. षटकार चौकारांची गरज असेल कारण यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने कटवला आहे. खाली क्षेत्ररक्षक जयदीप पुन्हा एकदा कोणती चूक करत नाहीये. 2 झेल घेतलेत जयदीप याने 30 सर्कल मध्ये आणि अडचणीमध्ये सापडतोय. नक्कीच प्रेशर असेल ते मात्र पलसमकरवाडी संघाला. 3 गडी बाद झालेत. तीन गडी बाद आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय अंकुश. आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय ते तुरळ संघानं आणि फलंदाजीसाठी पाठवलंय ते पलसमकर संघाला. आणि यावेळेला मोठा फटका आहे. खाली क्षेत्ररक्षण काय करताय आणि मात्र झेल सुटलाय. खराब असतं क्षेत्ररक्षण. झेल सुटतोय आणि ज्या वेळेला झेल सुटतो त्या वेळेला कॉन्फिडन्स हा दुणाला जातो. आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो फलंदाजासाठी. आणि त्यानंतर तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. बघूया कशा प्रकारे त्या संधीचं सोनं उचलतो करतोय का तो म्हणजे सूरज. कालिका देवी पाचरळ संघाचा कर्णधार यायचा आहे. कालिका देवी पाचरळ संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. विनंती आहे त्वरित. पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे पण कनेक्शन ठीक होत नाहीये. बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन. षटकार तर मारायचा नक्की प्रयत्न करतोय पण कनेक्शन होत नाहीये. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो मात्र शुभम. नक्कीच शुभम कडनं ही अपेक्षा असेल कारण तो सलामीचा फलंदाज आहे. सेट आहे. 12. यावेळेला उंच फटका खाली क्षेत्ररक्षण आणि मात्र स्वतःच्या झेलवर स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल टिपलाय शुभम. ऋतिक याने स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल टिपलाय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते मात्र वॉरियर तुरळ संघाकडनं. मिरवणे संघाचा रुपेश मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. रुपेश मिरवणे संघाचा. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये जितेंद्र. आणि नक्कीच मला वाटतं अडचणीमध्ये सापडलाय संघ कारण धावसंख्या 12 जखडून ठेवलंय ते वॉरियर संघानं. नक्कीच षटकार आणि चौकारांची गरज आहे. हे दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल ते म्हणजे ऋतिक याचं नक्कीच. आणि यावेळेला पुन्हा एकदा
सरळ बॅटने खेळलाय फटका आणि मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावेवरचे समाधान मानावं लागतंय. ते मात्र जितेंद्र आणि अंकुश हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 14. चार गडी बाद. काय गोलंदाजी, मला वाटतं पहिल्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. काय गोलंदाजी केले दोन्ही गोलंदाजाने. असं बघायला गेलं तर कंजूसी दाखवले, कारण पहिल्या जयदीपने 2 विकेट काढून 9 रन दिले आणि त्यानंतर ऋतिकने सुद्धा 5 धावा दिल्यात. त्याने सुद्धा 2 विकेट 2 गडी बाद केलेत. तिसरा बॉलर कोण? नवीन गोलंदाज. शेवटचं षटक अक्षय. हाणामारीचं षटक असेल अंकुश आणि जितेंद्र या दोघांसाठी. नक्कीच मोठी धावा, षटकार आणि चौकाराची गरज आहे ते पळसमकरवाडी संघाला. आणि अक्षय हे नवीन गोलंदाज पंचांच्या डावी बाजूने मारा करतोय. यावेळेला पुलटा चेंडू राखला. पुलटा चेंडू खाली क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं खणखणी षटकार. अशा फटक्यांची गरज असेल संघाला, कारण धावसंख्या पुढे सरकली 6 धावाने, ती मात्र 20. गोलंदाज आपली कामगिरी उत्तम रीतीने पार पडतात, कारण ते असेल अक्षय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करतायत म्हणजे उदय आणि जितेंद्र. केवळ एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे या आताच्या इनिंग्स मध्ये पळसमकर संघाकडनं. तुरळ संघाने चांगलं जखडून ठेवलंय. ते पळसमकर संघाला मोठे फटके येऊ देत नाहीये. यावेळेला नक्कीच प्रयत्न करतायत पण पट्ट्यात येत नाहीये बॅटच्या. चेंडू काय लेंथ आणि लाईन आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली. नक्कीच कर्णधार खुश असेल या गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा तयार होतोय अक्षय आणि उदय सामना करतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने कटवला चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेवरती समाधान. आणि मात्र दुसरी धावेचा प्रयत्न, जितेंद्रला स्ट्राईक पाहिजे होती आणि ते होत नाहीये. पुन्हा एकदा उदय स्ट्राईकला. धावसंख्या पुढे सरकली आहे 2 धावाने. धावसंख्या झाली ती मात्र 25. 4 गडी बाद. शेवटचा षटक आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा षटक, शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती काय लिहिलेलं आहे बघूया. षटकार, चौकार की विकेट. अक्षय गोलंदाजीला तयार. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सरळ बॅटने खेळलाय फटका. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आहे आणि इथे बाद होतोय उदय. आताची 1च धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 26 धावा बनवल्यात. 27 धावांचं लक्ष ठेवलंय ते वॉरियर तुरळ संघासमोर. आणि ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिरवणी संघाचा रुपेश संजय निवाते यांच्या हस्ते. आणि यानंतर होणारा सामना नवीन आता टॉस उडवतील ना. गोमानी बॉईज
चा कर्णधार अरे मिरवणे बालावली या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या दोन्ही कर्णधारमधून व्हायचं आहे. लवकरात लवकर यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि 27 धावांचं लक्ष ठेवलंय ते वॉरियर तुरळ संघासमोर. आणि पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते पलसमकरवाडी संघ. फलंदाजी काय इतकी खास झालेलं नाही आहे त्यांच्याकडनं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरूनच सरळ समजतंय मोठा धावसंख्या मोठी करण्याचा प्रयत्न होता, पण इथे ते चित्र दिसून आलं नाही आहे. पण नक्कीच प्रयत्न केले तर रोखू शकतात ते मात्र 27 धावांवरती वॉरियर संघाला. राजेश अक्षय नवीन. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे राजेश अक्षय. राजेश आणि अक्षय दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. बॉल घेतला का आता नवीन. सामन्याला सुरुवात होते. 18 बॉल आणि 27 धावांची गरज वॉरियर तुरळ संघाला. गोलंदाजी मार्कवरती शुभम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येते शुभम. काहीतरी नक्कीच चमत्कार करावं लागेल. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला राजेश. आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक शंकर निवाते यांचं आगमन होत आहे आणि त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं एन्जॉय ग्रुप यांच्यातर्फे खूप खूप ते आभारी आहेत. जाऊयात मॅचकडे. 18 बॉल 27 धावांचं समीकरण आपल्या समोर. शुभम वर्सेस यावेळेला मात्र ऑनसाइडच्या दिशेने कठवलाय चेंडू आणि मात्र धावचीची संधी आहे. काय क्षेत्ररक्षण असंच काहीतरी जोश जल्लोष दाखवावं लागेल ते मात्र पलसमकरवाडी संघाला, कारण आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. 18 बॉलमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. काहीतरी चमत्कार करावे लागेल. गोलंदाजी ज्या प्रकारे तुरळ संघाने जी गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल ते मात्र पलसमकर संघाला. आणि आता नक्कीच योजना ऐकतायत, प्लॅन करतायत ते मात्र या दोन्ही फलंदाजांसाठी राजेश आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांसाठी डाव रचलेत, प्लॅन केलाय. ते या डावामध्ये कोणता मासा सापडतोय, कोणता फलंदाज बाद होतोय या प्लॅन मध्ये बघूया. 27 धावांची गरज होती 18 बॉलमध्ये. श्री गणेशा झालाय आणि डावखुरा फलंदाज आपल्या समोर दिसतोय तो म्हणजे अक्षय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो शुभम. त्याते 12 पावलांचा रनअप आणि पहिला चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूवरती स्पष्ट दिसून आलं की नक्कीच टाईट रोमांचक सामना घडणार हा तुरळ आणि पलसमकरवाडी संघाचा. ओहो हो, या वेळेला नक्कीच हलकासा कट होऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अशाच प्रकारे काहीतरी जादू करावी लागेल ते मात्र पलसमकरवाडी संघाला. डावखुरा फलंदाज अक्षयला काहीसा विनसला नाहीये. चेंडू निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा नक्कीच योजना डाव रचला या दोन्ही फलंदाजांसाठी तो शुभम याने. पुन्हा यावेळेला बॅटची कडा जातोय कव्हर ड्रायव्हच्या दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही फट सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. समीर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. समीर याच्याकडनं आपल्या संघासाठी 3 धावा आता. 1 धाव वाचवले, 3 धावा टोटल. नक्कीच पुन्हा एकदा सारखं प्लॅन चेंज होत आहेत, क्षेत्ररक्षण बदलतंय
हे मात्र पलसमकरवाडी संघाचं या दोन्ही फलंदाजांसाठी हा डाव रचला गेला आहे. या पहिल्या षटकामध्ये कोणता गडी बाद कराय एक विकेटची खूप गरज आहे ते पलसमकरवाडी संघाला. जर मॅचमध्ये राहायचं असेल 18 बॉलमध्ये 27 धावा जर त्यांना डिफेंड करायच्या असतील तर विकेट खूप महत्त्वाच्या असतील. कारण जेवढ्या विकेट जातील तेवढंच नक्कीच प्रेशर जाणवेल ते वॉरियर तुरळ संघाचा. आणि ते शुभम कशा प्रकारे आपल्या संघाला ती आशा किरण आणि नक्कीच राजेशला उमगत नाही आहे चेंडू. निर्धाव चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. एक धाव खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये. कारण अशा वेळेला जी कमी धावसंख्या करायची त्या वेळेला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सामना मॅच फसून जाते चढते. आणि नक्कीच या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो गॅपमधून 4 धावांसाठी खणखणीत फटका. राजेश ऑन फायर. प्लॅन केलाय डाव रचलेत पण काहीसा त्या डाव आणि प्लॅनला उधाळून लावतात हे दोन्ही फलंदाज. तो म्हणजे अक्षय आणि दुसऱ्या बाजूला तो म्हणजे राजेश. 10 धावा बिनगडी बाद 10. 27 धावांचा पाठलाग करत असताना संघ तुरळ क्षेत्र कोणतंही असो कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर यशालाही तुमच्या समोर पर्याय नाहीये. आणि ते तो कष्ट आणि संघर्ष करत असताना दिसून येतोय तो पलसमकरवाडीचे हे गोलंदाज. नक्कीच काहीतरी जादू करावं लागेल. काहीतरी चमत्कार काय घडून येतोय. विकेट गडी बाद करावी लागतील. प्लॅन डाव रचलेला पाहिजे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये निमेश. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून येत आहेत. कारण एक फलंदाज डावखुरा म्हणजे अक्षय. 10 धावा धाव फलकावरती दुहेरी संख्यांमध्ये पदार्पण होत आहे ते तुरळ संघाच्या. यावेळेला ऑन साईडच्या दिशेने कटवलाय चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच असेल 2 धावा मिळतील. अतिशय सुरेख फलंदाजी. नक्कीच शांत आणि संयमाने हे दोन्ही फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसून येत आहेत. कारण त्यांना माहिती आहे 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज असताना आम्हाला वाटत नाहीये की मोठ्या फटक्याची गरज असेल. 2 धावेने धावसंख्या सुद्धा बनू शकते. आणि ते संयम दाखवताना दिसून येत आहेत तो म्हणजे राजेश आणि दुसऱ्या बाजूला डावखुरा फलंदाज अक्षय. नक्कीच राजेशने मागच्या षटकामध्ये आक्रमकमध्ये चौकार मारून दाखवला होता आणि त्यानंतर दबाव निर्माण करून ठेवलाय तो म्हणजे पलसमकरवाडी संघाला. पुन्हा एकदा तयार होतोय निमेश. यावेळेला मात्र पंचांकडे अपील करतोय. फलंदाज बाद होतोय. अक्षय पहिला धक्का बसलाय तो वॉरियर तुरळ संघाला. अशाच विकेटची खूप गरज आहे. नवीन बॅट्समन कोण आहे? नवीन फलंदाज महेंद्र. शुभम. नवीन फलंदाज महेंद्र मैदानामध्ये अक्षयची जागा घेण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्क करते निमेश. पाहूया कशा प्रकारे आणि कुठपर्यंत किती षटकांमध्ये सामना संपवत आहेत ते तुरळ संघ. आणि यानंतर होणारा सामना गोमाने. यानंतर होणारा सामना गोमाने बॉईज विरुद्ध मिरवणेवाडी भालावली. आणि भालावली संघानं क्षेत्ररक्षण निवडलंय ते नाणेफेकी जिंकून. आणि यावेळेला आडवा बॅटने खेळला फटका खाली क्षेत्ररक्षक पण काहीच फायदा नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी खणखणीत षटकार. महेंद्र ऑन फायर.
धावसंख्या झाली ती मात्र 18 धावा झाल्यात, एक गडी बाद. 27 धावांचा पाठलाग करत असताना संघ तुरळ. निमेश नक्कीच दबावामध्ये होप सोडून दिले आहेत. काय करू सॉरी, गोमाने बॉईज आणि भालावली या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे मैदानामध्ये नाणेफेकीसाठी. आणि 4 धावा महेंद्राच्या बॅटमधनं, एक षटकार आणि आता एक चौकार. काय फलंदाजी करतोय महेंद्र, इरादा स्पष्ट आहे, लवकरात लवकर मॅच खतम करून आरामाची गरज आहे. तो मात्र तुरळ संघाला पक्ष मानाशी ठरवून आलाय आणि मात्र पुन्हा एकदा इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धावेवरती समाधान मानावे लागतंय. तो मात्र तुरळ संघाच्या या दोन्ही फलंदाज मधला तो म्हणजे महेंद्र. पुन्हा एकदा राजेश स्ट्राईकला असेल, निमेश गोलंदाजी मार्क होती. दुसरं षटक प्रगती पथावरती. यावेळेला मोठा फटका 6 धावांसाठी. गोमाने बॉईज संघाचा कर्णधार आणि मिरवणेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. सामना कंटिन्यू करायचा आहे, थांबवायचा नाहीये, लवकरात लवकर यायचं आहे.